डेमोक्रेसी आणि मोनार्की यामध्ये सगळ्यात महत्वाचा डिफरन्स हाच आहे की कोणती सत्ता ही कॉन्स्टंट राहत नाही ती डेमोक्रेसीमध्ये. मोनार्कीमध्ये ज्या पद्धतीनं त्या असणाऱ्या डायनेस्टीचा असणारा लीडर राजा जोपर्यंत कायम सत्तेवरती राहतो तोपर्यंत सरकार त्यांचं चालतं. लोकशाहीमध्ये हेच तर महत्वपूर्ण असणारा भेद दिसतो, जिथं सत्तांतर होताना आपल्याला विटनेस करता येतच येतं. आणि तीच असणारी घटना आता सध्या युरोपमध्ये होताना दिसते. मग हार्ट ऑफ द युरोप असं मानलं जाणाऱ्या या हंगेरीमध्ये आता इलेक्शन झाल्या 2026च्या अनुषंगाने, आणि या इलेक्शन्समध्ये एक ऐतिहासिक असणारा बदल या ठिकाणी होताना दिसतोय. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या असणाऱ्या सपोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी जी व्यक्ती उभी होती ती व्यक्ती 16 वर्षांच्या असणाऱ्या या स्वतःच्या असणाऱ्या अधिकार क्षेत्रातून आता निवडणुकीमध्ये पराभव त्या ठिकाणी फेस करावा लागतो. आणि एक नवीन असणारी भूमिका आता युरोपियन देशांमध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसते. काय आहे एक्झॅक्टली या इलेक्शनचा रेफरन्स, कशा पद्धतीने या असणाऱ्या हंगेरीच्या इलेक्शनकडे बघितलं पाहिजे, आणि या असणाऱ्या हंगेरीचा एक्झॅक्टली हिस्टॉरिकल असणारा बॅकग्राऊंड काय आहे, आणि त्याच्यावरती आता आपल्याला आयआरच्या दृष्टिकोनातून क्वेश्चन कसा केला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा आढावा या ठिकाणी आपण आजच्या सेशनमध्ये घेऊया. नमस्कार, मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं इग्नाइट अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत करतो. आपण या असणाऱ्या हंगेरी निवडणुकीच्या अनुषंगाने असणारे जे ऐतिहासिक सत्तांतर होतोय, ऐतिहासिक परिवर्तन होताना दिसतंय, त्या असणाऱ्या गोष्टीला हायलाइट करण्याचा प्रयत्न करूया. इथं आता हंगेरीमध्ये निवडणुकांचा निकाल लागला आजच्या दिवशी 13 एप्रिलला, आणि या असणाऱ्या हंगेरीमध्ये युनिकॅमरलिझम आहे, म्हणजे एकच सभागृह आहे, आणि त्या एका सभागृहाचा उल्लेख केला आपण या ठिकाणी तर यालाच काय म्हणतो, इथं आपण ऑरसॅंग्युलेश या असणाऱ्या सभागृहाचा उल्लेख असा असतो हंगेरियन वर्ड्स मध्ये. त्याला ऍक्च्युअली नॅशनल असेंब्ली म्हणूया. आणि त्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण किती जागांचा रेफरन्स या ठिकाणी येतो तर एकूण 199 जागा आहेत, आणि त्यातल्या असणाऱ्या 106 जागांच्या इलेक्शन्स तिथं होत असतात. आणि बाकीच्या असणाऱ्या ज्या 93 जागा आहेत का, त्या या 93 जागा ज्या आहेत का ते एक प्रकारे नॉमिनेटेड पद्धतीने त्या ठिकाणी निवडल्या जातात. मग आता सध्या नॉमिनेटेड आणि इलेक्टेड या असणाऱ्या 199 जागांपैकी 135 जागांची असणारी मेजॉरिटी या ठिकाणी येताना दिसते. आणि मग इथं काय केलं जातं, 16 वर्ष सत्तेत असलेले पंतप्रधान कोण या ठिकाणी, विक्टर ऑबर्न यांचा पराभव होतो, आणि पेत्र मॅग्यार यांचं असणारं शासन व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली असणारा तिसदा पक्षाचा असणारा अभूतपूर्व विजय आपल्याला या असणाऱ्या इलेक्शनच्या अंतर्गत होताना दिसतोय हंगेरीमध्ये. म्हणजे या असणाऱ्या विक्टर ऑबर्न यांना डोनाल्ड ट्रम्प यांचा खूप मोठा सपोर्ट होता. हा सपोर्ट असताना सुद्धा या ठिकाणी मतदारांनी इथं नाकारलेला आहे. आणि या ठिकाणी 18 वर्ष पूर्ण असलेला मतदार या इलेक्शन्स मध्ये वोटिंग करू शकतो. तर त्यांनी आता सध्या सत्तांतरणाला त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. आणि एक महत्वपूर्ण असणारा मुद्दा आता या असणाऱ्या हंगेरीच्या राजकारणामध्ये बदलताना दिसतोय. तर हंगेरीचा उल्लेख केला तर थोडंसं हा एक लँडलॉक कंट्री आहे युरोप मधला. लँडलॉक म्हणजे त्याच्या असणाऱ्या आसपास संपूर्ण असणाऱ्या देशांचाच उल्लेख येतो. याला कोणताही असणारा ओशनिक पार्ट कनेक्टेड नाहीये. मग इथं बघितलं तर हंगेरीचा असणारा हा ऑस्ट्रिया, कधी काळी ऑस्ट्रिया हंगेरी या नावानं सुद्धा आपण उल्लेख केलेला होता. कारण या असणाऱ्या एरियामध्ये बऱ्याच असणाऱ्या शासककर्त्यांनी हल्ला केला होता, आक्रमण केलं होतं. याच्यामध्ये मुघलांचं असणारं शासन असेल, सोबत बघितलं या ठिकाणी तर मिडल ईस्ट मधल्या असणाऱ्या देशांचं असणारं शासन असेल, युरोप मधल्या असणाऱ्या शासनावरती कंट्रोल ठेवणारा रशियाचं असणारं कंट्रोल असेल, दुसऱ्या महायुद्धानंतर असणारा नाझिझमचा मुद्दा जो चाललेला होता त्याच्यानंतरची असणारी भूमिका कशी असेल, या सगळ्या गोष्टींचा असणारा एक प्रकारे सगळ्या अडचणींना फेस करणारा असणारा हा प्रदेश कायम चर्चेमध्ये होता इतिहासामध्ये सुद्धा. मग या असणाऱ्या हंगेरीच्या असणाऱ्या उत्तरेकडे बघितलं तर या ठिकाणी स्लोवाकिया आहे. त्याच्या असणाऱ्या पूर्वेकडचा उल्लेख केला तर या ठिकाणी युक्रेनचा उल्लेख येतो, सोमानियाचा उल्लेख याच्यामध्ये येतो. सोबतच बघितलं याच्या दक्षिणेकडे या ठिकाणी इथं सर्बियाचा उल्लेख येतो. सोबत पाहिलं या ठिकाणी याच्या असणाऱ्या दक्षिणेकडे क्रोएशिया आहे, सोबतच इथं स्लोवेनिया आहे. म्हणजे हा पूर्ण असणारा देश लँडलॉक कंट्री आहे. आणि याच्या असणारी कॅपिटल सिटी जी आहे ना, सगळ्यात लार्जेस्ट सिटी सुद्धा येते ती म्हणजे बुडापेस्ट आहे. तर या असणाऱ्या देशानं आता एक महत्वपूर्ण असणारा रेफरन्स आपल्या समोर मांडलेला आहे. तो म्हणजेच काय, इथं ऑर्बॅन यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी मॅग्यार यांच्या इलेक्शनचा रेफरन्स होता. ऑर्बॅन हे इलेक्शन हरलेले आहेत आणि मॅग्यार हे इलेक्शन निवडून येताना दिसतात. तर या देशाबद्दल थोडासा रेफरन्स घ्यायचा असेल तर काय लक्षात घ्यायचं, या ठिकाणी यांची ऑफिशियल लँग्वेज आहे हंगेरियन, कॅपिटल आहे कोणती, बुडापेस्ट आहे, युरोपियन युनियन मधला असणारा हा पार्ट आहे.
सोबतच हा युरोपचा असणारा अति महत्वाचा देश आहे. याच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना इथं एथनिक ग्रुपचा उल्लेख करू आपण. हंगेरीमध्ये 97.7% लोक हे कोण आहेत त्या ठिकाणी हंगेरियन आहेत. 2.4% लोक इथं रोमानी आहेत. 1.2% लोक हे जर्मन आहेत आणि बाकीचे असणार 1.3% लोक हे अदर असणाऱ्या एथनिसिटीचे आहेत. रिलिजनचा उल्लेख केला 2022च्या आकड्यानुसार पाहिलं, सेन्सेस 2022 आहे, 42.5% लोक या ठिकाणी ख्रिश्चनिटीला फॉलो करतात. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी कॅथोलिझम असेल आणि ख्रिश्चन असेल याचा असणार पर्सेंटेज ठीक आहे, पण याच्यामध्ये 42.5% ख्रिश्चनिटीला फॉलो करतात. सोबत पाहिलं तर 40%चा उल्लेख इथं बघतो आपण ज्यांनी रिलिजन बद्दल कोणतंही मत व्यक्त केलेलं नाहीये. म्हणजे इथं धर्माचा असणारा रेफरन्स या ठिकाणी 40% लोक ऍक्सेप्ट करताना दिसत नाहीयेत. बाकी 16% लोक बघितले या ठिकाणी तर इररिलिजन्स आहेत, त्या धर्माच्या बाबतीमधलं असणाऱ्या संमती या ठिकाणी देत नाहीयेत. हे लक्षात घ्यायचं. उत्तर न देणाऱ्यांची संख्या किती 40% आहे. म्हणजे या असणाऱ्या देशामध्ये तुम्हाला वैचारिक भूमिका कशी आहे हे पण कळून येते. त्या अनुषंगाने बघितलं तर याच्या अंतर्गत असणार जे काही हिथं गव्हर्नमेंटचा पार्ट बघितला तर हा कसा आहे, तर हा युनिकॅमरलिझम आहे, एकच सभागृह आहे. नॅशनल असेंब्लीचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो, ज्याच्या अंतर्गत 199 सदस्यांची जबाबदारी आपण या ठिकाणी पाहतो. मग आता झालं कसं, तर युरोपच्या असणारे केंद्रस्थानी असणारा देश आहे. त्या अनुषंगाने इथे एक खूप मोठी असणारी राजकीय भूकंपाची भूमिका आता येताना दिसते. आणि हा 26च्या निवडणुकीमध्ये केवळ देशांतर्गतच नव्हे तर काय झालेलं आहे, तर युरोपियन युनियनच्या असणाऱ्या राजकारणाला एक नवी दिशा या असणाऱ्या इलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. रेफरन्स कसा चर्चेमध्ये येतो या ठिकाणी, तर हा हंगेरी आत्ताच हायलाइट होतोय, आत्ताच महत्वपूर्ण आहे असं नाहीये. 16 वर्षांच्या असणाऱ्या या गॅप नंतर प्रत्यक्षात सत्तांतर होतोय हा आत्ताचा मुद्दा जरी असला तरी याच्या पाठीमागची असणारी भूमिका ही तितकीच रंजक आहे. कारण या असणाऱ्या प्रदेशावरती राज्य निर्माण करणाऱ्या असणाऱ्या वेगवेगळ्या शासकांची व्यवस्था आपल्याला दाखवून देते की हा प्रदेश कशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देत होता आणि त्यातून तो उभा राहिलेला आहे. याचा उल्लेख केला तर प्राचीन कालखंडापासून आतापर्यंतचा याचा राजकीय प्रवास करायचा प्रयत्न केला तर प्राचीन कालखंडामध्ये इथं वेगवेगळ्या असणाऱ्या जमातींचं असणारं एकत्रीकरण होताना दिसतं. जसं की भारतासारख्या असणाऱ्या देशांमध्ये सेंट्रल एशियातील असणाऱ्या देशांनी काय केलं होतं, तिथून असणारे जे विस्थापित झालेले लोक असतील किंवा तिथून बऱ्याच राजांनी बऱ्याच सम्राटांनी भारतावरती आक्रमण केलं असेल, मग तिथून त्यांच्या असणाऱ्या एथनिसिटीचा असणारा जो प्रचार प्रसार आहे का तो भारताच्या भूमीवरती होताना दिसला आपल्याला. तर तसाच असणारा मूळ जो रेफरन्स आहे का तो इथं एक प्राचीन जमातींचा असणारा संगम आपल्याला या ठिकाणी हंगेरीमध्ये दिसतो. मग ते कोण आहे त्याच्यामध्ये, तर पाहिलं तर या ठिकाणी कार्पेथियन बेसिन मधले असणारी ही यंत्रणा दिसते आपल्याला. याच्यामध्ये कोणकोणत्या जमाती याच्यामध्ये येतात, तर याच्यामध्ये येतात स्किथियन जमात, नंतर येते या ठिकाणी जर्मनिक जमात, नंतर येते या ठिकाणी सेल्टिक जमात आणि नंतर येते याच्यामध्ये सार्माटियन जमात आहे. इसवी सन पूर्व 44च्या कालखंडामध्ये याचा आगमन होतो. म्हणजे वेगवेगळ्या असणाऱ्या जमातीचं वेगवेगळ्या संस्कृतीचं असणारं संमिश्र यंत्रणा या असणाऱ्या प्रदेशामध्ये होताना दिसते आपल्याला. याचा रेफरन्स आपल्याला सोसायटीच्या अँगलमध्ये सुद्धा लिहिता येईल. याचाच रेफरन्स आपल्याला प्रत्यक्षात या असणाऱ्या देशाच्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा उल्लेख करत असताना ज्या पद्धतीनं भारतामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या देशांनी आक्रमण केलं आणि त्यांच्या असणाऱ्या संस्कृतीचे असणारे पैलू भारतामध्ये सोडले, तसाच असणारा पैलूचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे थोडासा बॅकग्राऊंड मेन्शन केला आपल्या आन्सरमध्ये तर एक पॉझिटिव्हिटी या ठिकाणी दिसते. आणि सोबत पाहिलं तर या असणाऱ्या प्रदेशामध्ये तुम्हाला ख्रिश्चनिटीचा असणारा जो मूळ असणारा अधिकारशाहीचा उल्लेख आहे का तो कधी दिसतो आणि कोणाच्या सत्तेनंतर या ठिकाणी हा अधिकार येतो, तर इथं लक्षात घ्यायचं इसवी सनाचा उल्लेख केला तर 895च्या कालखंडामध्ये या ठिकाणी प्रिन्स आरपाड यांच्या नेतृत्वामध्ये कोण मॅगार जमातीचे असणारे कार्पेथियन बेसिन मध्ये यांचं आगमन होतं आणि हे लोक इथं स्थायिक होतात. कोणाचा उल्लेख करायचा या ठिकाणी मॅग्यार यांचा विजय होतो आणि ते या असणाऱ्या प्रदेशामध्ये स्थायिक होतात. सोबतच याच्यामध्ये पाहिलं तर 1000च्या कालखंडामध्ये स्टीफन पहिला यांनी काय केलं, पोप कडून राजा म्हणून मान्यता मिळवली आणि ख्रिश्चन हंगेरी राज्याची पायाभरणी झाली या इसवी सन 1000च्या कालखंडामध्ये. आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण व्हॅटिकन सिटीचा रेफरन्स घेतो आणि ख्रिश्चनिटी ज्या ज्या पद्धतीमध्ये युरोपमध्ये पसरली त्या ठिकाणी या असणाऱ्या व्हॅटिकन सिटीचा असणारा जो ऍक्सेप्टन्सी आहे का ती खूप महत्वाची ठरते. मग पोपनं या पद्धतीची असणारी स्वीकृती जेव्हा दिली तेव्हा या ठिकाणी या प्रदेशामध्ये एका नवीन असणाऱ्या साम्राज्याची व्यवस्था सुरू होताना दिसते आणि इथं इसवी सन 1000 पासून ख्रिश्चन साम्राज्याची असणारी स्थापना या ठिकाणी होताना दिसते. म्हणून तर 42.5% असणारी एथनिसिटी आपल्याला या ठिकाणी ख्रिश्चनिटीला फॉलो करताना दिसते. हे लक्षात घ्यायचं या ठिकाणी. पण जसं जसं प्राचीन कालखंडापासून मध्ययुगीन कालखंडापर्यंतचा प्रवास सुरू झाला
तसं या असणाऱ्या प्रदेशावरती राज्य करणं, आक्रमण करणाऱ्यांची असणारी संख्या वाढत गेली. या हंगेरीच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना मध्ययुगीन सामर्थ्य खूप होतं, पण मंगोलचं आक्रमण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हायलाइट होताना दिसतो. मग हंगेरीचं असणारं शक्तिशाली युरोपियन राज्य म्हणून तो मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीमध्ये उदयास येत होता. पण जसं जसं कालखंड मध्ययुगीनच्या मध्यापर्यंत गेला, 1241च्या कालखंडामध्ये मंगोल आक्रमण होतं आणि देशामध्ये प्रचंड मोठा या ठिकाणी विध्वंस या ठिकाणी माजला जातो. आणि त्यानंतर हिथं या असणाऱ्या प्रदेशानं स्वतःला परत एकदा स्टेबल करण्याचा प्रयत्न केला. संकटानंतर मध्य युरोपात पुन्हा एकदा हा देश स्वतःची असणारी पॉझिटिव्हिटी त्या ठिकाणी घेऊन येतो. मंगोलांच्या असणाऱ्या आक्रमणानंतर सुद्धा तो स्वतःला पॉझिटिव्ह करतो आणि मग येतो एक सगळ्यात महत्वपूर्ण असणारं युद्ध. आणि त्या युद्धानंतर प्रत्यक्षात या असणाऱ्या हंगेरीचं असणारं विभाजन आपल्याला होताना दिसतं. मग 1526 नंतरचा असणारा विभागलेला देश हा कोणता या ठिकाणी? ऑटोमन आणि हॅब्सबर्ग यांचा असणारा कालखंड सुरू होतो. ऑटोमन एम्पायरच्या अंतर्गत या असणाऱ्या हंगेरीचा असणारा बराचसा प्रदेश जातो आणि हॅब्सबर्ग यांच्या असणाऱ्या नियंत्रणामध्ये सुद्धा यांचा असणारा प्रदेश या ठिकाणी येतो. तर बघा 1526 मध्ये मोहेक्सचं युद्ध होतं आणि या युद्धानंतर देशाचे 3 भागामध्ये विभाजन होताना दिसतो. हा एक भाग सेपरेटली या ठिकाणी हंगेरीच्या अंतर्गत येतो. एक भाग बघितलं तर हा ऑटोमन एम्पायरच्या असणाऱ्या कंट्रोलमध्ये जातो आणि हंगेरीचा मोठा भाग आहे तो ऑटोमन साम्राज्याच्या ताब्यामध्ये जाताना दिसतो. ज्या ऑटोमन एम्पायरचा उल्लेख केला तर आपल्याला या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो तो म्हणजेच काय, जिथं आपल्याला एक प्रकारे टर्कीचा असणारा प्रेझेन्स आत्ताच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने दिसतो, तेव्हा आपण मिडिवल एरामध्ये जर गेलो आपण तर आपल्याला दिसतं की त्यांचा असणारा जो डॉमिनन्स आहे का तो किती स्ट्रॉंग पद्धतीने होता. तर त्यांचा कंट्रोल या ठिकाणी दिसतो. नंतर बघितलं या ठिकाणी हॅब्सबर्ग साम्राज्याचा उल्लेख केला तर यातला असणारा जो राहिलेला थोडासा भाग आहे का तो या असणाऱ्या हॅब्सबर्ग साम्राज्याच्या आधिपत्याखाली जाताना दिसतो. त्यानंतर 1867च्या कालखंडामध्ये ऍस्ट्रो हंगेरीचं असणारं द्वैध साम्राज्य निर्माण होतं. म्हणजेच जेव्हा ऑटोमन एम्पायरचं असणारा आधिपत्य कमी होताना दिसतं त्यावेळेस ऍस्ट्रो हंगेरी हे दोघंही एकत्र येतात आणि त्यांच्या माध्यमातून साम्राज्याची भूमिका इथं सेट होताना दिसते. कालखंड कुठला आहे तर 1867च्या कालखंडापासून ते 1918चा म्हणजे पहिलं महायुद्ध संपेपर्यंतचा उल्लेख केला तर इथं ऍस्ट्रो हंगेरी द्वैध साम्राज्याची स्थापना होते. हंगेरीला मोठ्या प्रमाणामध्ये स्वायत्तता आणि अधिकार मिळतात आणि साम्राज्याचा अंत कधी होतो? पहिल्या महायुद्धानंतर या असणाऱ्या साम्राज्याचं असणारं पतन होतं. ऍस्ट्रो हंगेरी हे दोन्ही असणारे प्रदेश जे एकत्र आले होते ते पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आपल्याला या ठिकाणी कोलॅप्स होताना दिसतात. हा एक महत्वाचा मुद्दा. नंतर बघितलं तर पहिल्या महायुद्धानंतर जिथं ग्रुप तयार होत होते, लीग ऑफ नेशन तयार होत होता. एका साईडला लीग ऑफ नेशन अमेरिकेच्या कंट्रोलमध्ये तयार होत होता तर दुसऱ्या साईडला ते होते सगळे कोणते तर कॉलोनियन कंट्रीज होते, जिथं आपला भारत सुद्धा त्याच्या अंतर्गत समावेश होता. अशा कंडिशन्स मध्ये 20वे शतक हे चर्चेमध्ये येत होतं आणि मग इथं महायुद्ध, कम्युनिझमचा पाठ आणि वेगवेगळ्या क्रांत्या या ठिकाणी होत होता. आणि हंगेरीमध्ये कम्युनिझमचा रेफरन्स खूप जास्त स्ट्रॉंगली ऍड झाला कारण रशियाचा प्रेझेन्स या हंगेरीमध्ये होता. रशियाचा प्रेझेन्स आहे म्हणजेच काय 1919, 1920, 1921 या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की व्लादिमीर लेनिन यांचा असणारा कार्यकाल एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने आला होता. त्या व्यक्तीच्या विचारधारेमुळेच रशियाचं असणारं नामकरण आपल्याला USSRच्या अंतर्गत होताना दिसतं आणि तिथं सिंगल पार्टी सिस्टीमला कम्युनिझम मध्ये प्रमोट करणाऱ्या विचारवंतांच्या नावामध्ये आपण कोणाचं नाव पहिल्यांदा घेतो या ठिकाणी? व्लादिमीर लेनिनचं. मग त्या विचारामुळेच कम्युनिझम म्हणजे सगळ्यात महत्वाचा साम्यवाद आपल्याला स्प्रेड होताना दिसला आणि तो या असणाऱ्या हंगेरीमध्ये सुद्धा येताना दिसला. मग दुसऱ्या महायुद्धाच्या अंतर्गत नाझी जर्मनीशी सहयोग झाला, युद्धात सहभागी होत होते. हे कोणाच्या अनुषंगाने? नाझी जर्मनीशी सहयोग करून. युद्धोत्तर कालखंडामध्ये युद्धाच्या समाप्तीनंतर देशावर सोव्हिएत प्रभावाखाली कम्युनिस्ट शासनाची सक्ती झाली. म्हणजे रशियाचा इम्पॅक्ट आपल्याला प्रदेशामध्ये दिसतो. आणि 1956ची क्रांती झाली. हंगेरीतील जनतेची ऐतिहासिक क्रांती मानलं जातं 1956ला आणि सोव्हिएट सैन्यांकडनं ही क्रांती अत्यंत कठोरपणे दडपली गेली आणि सोव्हिएत आपल्या कंट्रोलमध्ये या असणाऱ्या प्रदेशाला आणताना दिसतो. आणि मग तिथून डायरेक्टली आपण एंड करतो तो म्हणजेच काय, जेव्हा जागतिक शीतयुद्ध संपतं ते कधी 1991ला ऑफिशियल डेट म्हणू शकतो आपण तसं. पण मुळात शीतयुद्धाची सुरुवात दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती पण संपलं कधी हो तर ती बर्लिनची वॉल जेव्हा पडली ना त्यानंतर. कारण बर्लिनची वॉल आहे का ती सिंबलिझम होती या असणाऱ्या कोल्ड वॉरची. मग इथं काय केलं या ठिकाणी तर जर्मनीच्या लोकांनीच ती बर्लिनची असणारी भिंत पाडली आणि प्रत्यक्षात या असणाऱ्या
शीत युद्धाला समाप्तीच्या असणाऱ्या रस्त्यापर्यंत या ठिकाणी आपण जाताना बघतो. तो इयर आहे कुठला? 89चा. मग 1989च्या कालखंडामध्येच या असणाऱ्या हंगेरीमध्ये कम्युनिस्ट शासनाचा अंत झाला आणि स्वतंत्र लोकशाहीची स्थापना होताना दिसते. आणि मग 2004च्या कालखंडामध्ये हंगेरीचा युरोपियन युनियन मध्ये समावेश होताना दिसतो, आपल्याला अधिकृत प्रवेश झाला. 2010 मध्ये या ठिकाणी विक्टर ऑर्बन यांच्या नेतृत्वाखाली फिडेझ या पक्षाची प्रदीर्घ सत्ता सुरू झाली 2010 पासून. मग ते 10 पासून 2026 पर्यंत सत्तेवरती होते कोण या ठिकाणी? विक्टर ऑर्बन. आणि मग त्यांचा पराभव 2026 मध्ये कुणी केला या ठिकाणी? पीटर मँगर यांनी केलेला आहे. तो ऐतिहासिक विजय आहे आणि तो ऑर्बन युगाचा अंत आणि एका नव्या पर्वाची सुरुवात असा असणारा उल्लेख 13 एप्रिल 2026च्या अनुषंगाने करावा लागतो. आता मग प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत जे ट्रान्झिशन होत गेले का त्याचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. मग आता काय झालेलं या ठिकाणी? निकाल लागला. निकालांच्या अनुषंगाने बघितलं या ठिकाणी तर पेत्र मॅगार टेस्जा पक्षाचे असणारे लीडर त्यांनी 135 प्लस जागांवरती कंट्रोल घेतलं आणि निर्णायक बहुमत प्राप्त केलं. आणि विरोधी गटामध्ये जर बघितलं आपण कोण गेले आता सध्याला ज्यांनी 16 वर्ष साम्राज्य पाहिलं ते म्हणजेच कोण या ठिकाणी? विक्टर ऑर्बन. यांचा कोणता या ठिकाणी? फिट्झे पक्ष इथं यांचा पराभव झाला. त्यांनी दुःखद आहे हा निकाल पण तो स्पष्ट निकाल आहे अशा पद्धतीनं सांगून त्यांनी हा निकाल मान्य केला आणि विरोधी पक्षात राहून आम्ही या असणाऱ्या देशासाठी राष्ट्राचं असणारं काम करत राहू अशा पद्धतीचे स्टेटमेंट सुद्धा त्यांनी दिलेले आहे. ती पॉझिटिव्हिटी थोडीशी येते आपल्याला. आणि ऑर्बन युगाचा युद्ध अंत झाला असं म्हटलं जातं कारण युरोपियन युनियनमध्ये सर्वाधिक सलग 16 वर्ष पंतप्रधानांची असणारी जबाबदारी या ठिकाणी घेतली होती कोणी? ऑर्बन यांनी. आणि त्याच्यामुळे तर जेव्हा जेव्हा ट्रम्प कोणती असणारी गोष्ट मांडायची तेव्हा युरोपियन युनियन मधनं जो सपोर्ट दिला जात होता तो या असणाऱ्या ऑर्बन यांच्यामुळे दिला जात होता. विचारधारा बघितली या ठिकाणी तर इथं येतो इलिबरल डेमोक्रेसी म्हणजे अनुदार लोकशाही. यांची अनुदार लोकशाही खूप जास्त वादग्रस्त ठरली. म्हणजे जिथं प्रत्यक्षात काय करायचंय आपल्याला या ठिकाणी? आवश्यकतेनुसार गरजेनुसार व्यवस्था बदलत राहणं हे त्या असणाऱ्या लोकशाहीची मूळ धारा असली पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यामध्ये लोकशाही टिकवण्याची असणारी मूळ विचारधारा युरोपियन देशांचीच आहे ही एक असणारी सर्वोच्च मानसिकता दाखवण्याचा प्रयत्न इथं होताना दिसतो. तर त्याचा असणारा विरोध खूप वेळा होताना दिसतो. आणि राजकीय मैत्री यांची कोणासोबत होती तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युरोपातील सर्वात जवळचे सहयोगी असा उल्लेख या ठिकाणी केला जातो. मग आता चर्चेमध्ये येतोय तो मुद्दा म्हणजेच कोणाला? पेत्र मॅगार यांनी हरवलेला आहे. तर पेत्र मॅगार यांची भूमिका कशी आहे? मग आता जग कशा पद्धतीनं पाहतोय या असणाऱ्या विजयाकडे? तर यांची विचारधारा आहे ती प्रो युरोपियन आहे आणि केंद्र सेंटर राईटिस्ट आहे. म्हणजे हे उजव्या विचारसरणीचेच आहे. ट्रम्प यांचा विचार सुद्धा राईटिस्टच आहेत. ते राईटिस्टच्या अनुषंगाने हे सुद्धा राईटिस्ट आहे. म्हणजे खूपच जास्त विरोध होईल ट्रम्प यांना असं नाहीये पण सत्तांतर तर नक्कीच झालेलं आहे. आणि हे प्रो युरोपियन आहेत आणि यांनी क्लॅरिटी दिलेली आहे की रशियाचं असणारं जे जवळीक आहे का ती रशियाची जवळीक हळूहळू कमी करण्याचा असणारा संकेत त्यांनी क्लिअर दिलेला आहे. परराष्ट्र धोरणामध्ये युरोपियन युनियनशी संबंध सुधारायचे, रशियापासून अंतर ठेवण्याचं स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे. आणि या विजयाला युरोपातील सर्वात महत्वाचा राजकीय बदल मांडला जात आहे. आणि या अंतर्गत पाहिलं तर जनतेचा स्पष्ट कौल कोणाकडे देताना दिसतात आता या ठिकाणी? ऑर्बन यांच्या प्रदीर्घ सत्तेविरोधामध्ये असंतोष या निकालातून उघड झाला आणि लोकशाही आणली पाहिजे, लोकशाहीचा रेफरन्स आला पाहिजे, त्यामुळे सत्तांतर झालं पाहिजे हे जनतेनं दाखवून दिलं. आणि पारदर्शकता असली पाहिजे आणि युरोपीयमध्ये एकात्मता असली पाहिजे यासाठी असणारी ही निवडणूक अतिशय हायलाइटेड ठरते. आणि याच्या बाबतीमध्ये पाहिलं आंतरराष्ट्रीय परिणामाचा उल्लेख केला तर अमेरिकेचे असणारे डोनाल्ड ट्रम्प समर्थक गटासाठी हा एक जागतिक स्तरावरचा मोठा धक्का मानला जातो कारण त्यांचे असणारे सपोर्ट असून सुद्धा इथं या ठिकाणी ऑर्बन हा असणारा हा असणारा निवडणुकीचा रेफरन्स या ठिकाणी हरताना दिसतात. आणि युरोपियन युनियनच्या अंतर्गत हंगेरीची भूमिका बदलू शकते. युरोपियन युनियनला खूप मोठ्या प्रमाणात आता सपोर्ट करताना दिसतील हंगेरी हा असणारा देश. आणि रशियाशी असणारी जी जवळीक आहे का ती संपुष्टात येण्याची शक्यता याच्यामध्ये आहे. आता आयरनी कशी आहे बघा, थोडंसं एक तर डोक्याला एक वेगळ्या पद्धतीच्या असणाऱ्या विचारधारेमध्ये तुम्हाला आणावं लागेल का? कारण जोपर्यंत विक्टर ऑर्बन होते फिट्झेच पक्षाचे ते 16 वर्ष होते 2006 ते 2026च्या कालखंडामध्ये बघितलं तर तिथं 6 पासून त्यांच्याकडे नेतृत्व होतं पण सत्ता त्यांच्याकडे आली 2010 पासून 10 ते 2026 हा 16 वर्षांचा कालखंड म्हणतो आपण. ते कसे होते या ठिकाणी? इथं होते इलिबरल डेमोक्रेसीला फॉलो करणारे, राष्ट्रवादांना फॉलो करणारे. यांना सपोर्ट कोणाचा होता तर ट्रम्पचे सहयोगी होते. ट्रम्पचे सहयोगी असून सुद्धा त्यांची जवळीक रशिया सोबत होती.
मग बऱ्याच असणाऱ्या थेरीज चालतात बा. त्या थेरीज मध्ये एक थेरी अशी चालते की डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे एजंट आहेत. आता इथं ट्रम्पची बाजू यांच्या सोबत आहे आणि इथं रशियाशी जवळीक आहे. तर काय आहे या मताबद्दल तुमचं असणारं कमेंट मला कमेंट सेक्शन मध्ये वाचायला आवडेल, की खरंच जे काही मतमतांतर चालतात, वेगवेगळ्या असणाऱ्या क्लुप्त्या लावल्या जातात की ट्रम्प हे रशियाचे एजंट आहेत की काय, रशियाला खूप जास्त सपोर्ट व्हावा असे सगळे निर्णय आता सध्याला होताना दिसतात. अशा कंडिशन्स मध्ये हा एक मुद्दा समोर येतोय आणि याचा निकालाचा उल्लेख केला तर आता ते हारलेले आहेत, पराभव आहे, विरोधी पक्षात ते सहभागी होताना दिसतात. पेत्र मॅग्यार यांचा उल्लेख केला, टिस्झा पक्षाचे नेतृत्व आहे, ते प्रो युरोपियन आहेत आणि त्यांचा असणारा विचार जो आहे का तो सेंट्रिक राईटिस्ट विचारधाराला त्या ठिकाणी सपोर्ट करताना दिसतात. युरोपियन युनियनशी संबंध सुधारताना दिसतील. आता रशियाशी अंतर ठेवायचे निर्णायक विजय आहे, 135 प्लस जागा या ठिकाणी हे निवडून येताना दिसतात. म्हणजे शक्यतो या सगळ्या असणाऱ्या निकालातून एक मुद्दा असा दिसतो की युरोप मधला असणारा ट्रम्प यांचा प्रभाव कमी होताना दिसतोय आणि युरोपियन युनियन स्वतःला एक प्रकारे स्ट्रॉंग दाखवण्याचा प्रयत्न करतील का, कारण सगळ्यात महत्वाचा उल्लेख केला तर नॅटो जो मागच्या काही कालखंडापासून खूप चर्चेमध्ये येतोय, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, जिथं 32 देश आहेत, हे 32 देशांचा उल्लेख केला तर हे सगळे युरोपातील असणाऱ्या देशांचा उल्लेख या ठिकाणी चर्चेमध्ये येतो. आणि नॅटो हा विभाजित होतोय की काय, कारण नॅटोला ट्रम्प यांनी जेव्हा या असणाऱ्या इराण युद्धाची सुरुवात झाली तेव्हा सपोर्टसाठी एक प्रकारे विनंती केली होती, विनंती नाही ऑर्डर केली होती असं म्हणूया आपण, तिथं नॅटोनं पूर्णपणे या ठिकाणी विरोध करताना दिसतात. म्हणजे नॅटोतले देश एकत्र आले नाहीयेत. अशा कंडिशन्स मध्ये हा असणारा निकाल ट्रम्प यांच्या विरोधातील असणाऱ्या पक्षाकडे जात असेल तर या युरोपातील राजकारणामध्ये नक्कीच असणारा एक बदल जाणवताना दिसतोय आणि बरेचसे देश ट्रम्प यांच्या असणाऱ्या युद्धाच्या या निर्णयाला अपोज करताना दिसतील. आता विचार असाच आहे या ठिकाणी की या असणाऱ्या हंगेरीतील 16 वर्षांच्या सत्ता बदलानंतर जिथं आता पेत्र मॅग्यार यांचा विजय होतोय ते काय करतायत आणि हंगेरीचा रेफरन्स कशा पद्धतीने आणतायत आणि युरोपियन युनियन सोबतच ते नॅटो मध्ये कोणती भूमिका मांडतील, ट्रम्प यांची बाजू त्या ठिकाणी ते धरतील का ट्रम्पच्या प्रॉपर विरोधात जातील, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आता हा जागतिक धक्का आहे कारण ऑर्बन युगाचा अंत आता होताना दिसतोय आणि ट्रम्प समर्थक गटांसाठी हा एक सगळ्यात मोठा राजकीय धक्का मानला जातोय. भारताच्या बाबतीमध्ये पाहिलं तर भारत या असणाऱ्या युरोपियन देशांसोबत या हंगेरी सोबत भारताची असणारी कनेक्टिव्हिटी जी आहे का ती न्यूट्रल फॉर्मॅटमध्ये आहे आणि आता सुद्धा आपल्या भारतामध्ये सेंट्रिक राईटिस्ट असणाऱ्या पार्टीचा असणारा प्रेझेन्स दिसतो आपल्याला या ठिकाणी बीजेपीच्या अनुषंगाने. त्याच्यामुळं या असणाऱ्या विजयांच्या अनुषंगाने हंगेरी आणि भारताचे असणारी कोलॅबरेशन नक्कीच पॉझिटिव्ह वेनं जातील आणि भविष्यामध्ये हे दोन्ही देश ट्रेडसाठी एखादा असणारा अग्रीमेंट करताना आपल्याला दिसतील. मग इथं फ्री ट्रेड अग्रीमेंट होतोय का, सेपा होतोय का, सेका होतोय, हे सुद्धा बघण्याची भूमिका आपण पुढे ठेवूया. या निकालाच्या बाबतीमध्ये तुमचं मत काय, या ठिकाणी ट्रम्प यांचा असणारा प्रेझेन्स हा युरोपीय असणाऱ्या युनियनमध्ये कमी होताना दिसतोय का, भारताचा असणारा जो काही या युरोपियन देशांसोबतचा असणारा जो व्यापार आहे का तो वाढेल का, आणि भारताला आता जे काही ऑप्शन चेक करायचे आहेत या असणाऱ्या ऑइलच्या बाबतीमध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये तिथं हंगेरी सारखा असणाऱ्या देशासोबत भारतानं कोलॅबरेशन वाढवावं का, या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुमचं मत काय ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण अशाच असणाऱ्या न्यूजला कव्हर करून जिथं आपल्याला पार्ट घ्यायचा आहे इंटरनॅशनली अवेअर होण्यासाठी, कशा पद्धतीने यंत्रणा बदलत चाललेली आहे, सिस्टीम कशा पद्धतीनं शिफ्ट होत जाते, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण घेत राहूया कंटिन्युअसली. भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.